मित्रांनो, आज आपण पुन्हा एका महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत, बोलणार आहोत. मी भगत आहे, मला पितृपीडा असू शकते का, आहे का, ह्याच विषयावरती चर्चा करणार आहे. मित्रांनो, जो तो विद्वान आहे, जो तो ज्ञानी आहे, ज्ञानी आहे, प्रत्येकाला धर्मकर्माचं, न्यायनीतीचं ज्ञान असेल. प्रत्येकजण एक योग्य त्या गुरुच्या अधीन आणि स्वाधीन असेल. गुरुच्या माध्यमानं तो आपली जीवनाचा मार्ग चालत असेल. मला ह्या विषयाची खंत वाटली नाही, मला ह्या विषयावरती बोलावं याची गरज वाटली नाही. माझ्या आराध्य दैवतानं, माझ्या इष्टदैवतेनं ज्या विषयाचं मला जाणीव करून दिली त्याच विषयावरती मी बोलत आहे. माझ्या नाथकृपेनं मला ह्या विषयावरती बोलावं अशी आज्ञा झाल्या असताना मी ह्या विषयाला छेडत आहे. माझा कोणत्याही जाती धर्माला, कोणत्याही व्यक्तीला, गुरु महात्म्याला कोणालाही छेडण्याचा किंवा कोणाविषयी कुठलाही मत मांडण्याचा प्रश्न नाही. पण हे जर सत्य असेल तर मग काय करायचं? आपल्याकडे वारंवार जनसमुदाय, सर्वसामान्य व्यक्ती पितृपीडेचं निवारण करून घेण्यासाठी येत असतो आणि आपल्याकडून त्या प्रश्नांचं निवारण होत नाही. होत असेल 100त 2-5 लोकांचं होत असेल, पण 95 लोकांचं मात्र होत नाही. आजही जवळजवळ 95% समाज हा पितृपीडेनं ग्रासित आहे, बाधित आहे आणि शोधाशोध करत आहे. त्यांच्या प्रश्नाचं निवारण होत नाही. याचा अर्थ काय? म्हणजे कुठंतरी आपणच जो साधू होऊन बसलेला आहे, जो भगत होऊन बसलेला आहे, त्याच्याच मागं कुठंतरी पितराचा दोष आहे. त्याचं दैवत त्याचं कार्य करत नाही. त्याचं दैवत हवं त्या कृपया आशीर्वादानं त्याच्या शरीरावरती येत नाही. जे ज्ञान त्याला द्यायचं आहे ते ज्ञान ते त्याला देत नाहीत. ज्या व्यक्तीवरती दैवकृपा आहे, ज्या व्यक्तीवरती त्याची शक्ती पूर्णपणे प्रसन्न आहे, विचार करा तुम्हीच. तो व्यक्ती कोणत्या वनस्पतीचा, कोणत्या धाग्यादोऱ्याचा, गंड्यादोऱ्याचा भागी होईल का? तो व्यक्ती ह्या अशा गोष्टींना महत्त्व देईल का? देणारच नाही. जर महान शक्तीचं जर एखाद्या व्यक्तीवरती कृपा आहे, तुम्ही नाव तर प्रत्येक शक्तींचं घेतात. कोणी म्हणेल माझ्यावरती मच्छरनाथांची सवारी येते, कोणी म्हणेल मला गोरक्षनाथांचा अनुग्रह आहे, कोणी म्हणेल साक्षात महादेव माझ्यावरती विराजमान आहे. तुम्ही गर्दी करताय फक्त ह्या विषयांची. तुम्हाला नाथ आणि नाथांचं सामर्थ्य कळलंच नाही आणि तुम्हाला ते कोणी कळवलंही पण नाही. तुम्ही ज्याच्या माध्यमानं हे सर्व मिळवण्याचा प्रयत्न करताय, तुम्ही ज्याच्या कृपयाशीर्वादानं ह्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये तुमची उन्नती करण्याचा प्रयत्न करताय, त्यालाही ह्या गोष्टी सगळ्या माहीत नाहीत. नाथ म्हणजे सर्वसामान्य सामर्थ्य नाही आणि नाथ ह्या गोष्टींना कुठं बढावाही पण देणार नाही. मित्रांनो, समजण्याचं, सुधारण्याचं वेळ हीच आहे. ज्याच्या शरीरावरती, ज्याच्या मस्तिष्कावरती किंवा ज्याच्यावरती नाथांची कृपा आहे, तो व्यक्ती घुमणारच नाही. कारण नाथ ना स्वतः घुमले ना इतरांना ते घुमू देतात. आणि राहिला विषय लिंबन दोऱ्याचा आणि उतारण विधानाचा आणि उपायाचा, ते तर त्यांनी केलंच नाही कधीच. जो काही प्रश्न असेल, जी काही अडचण असेल, जे काही संकट असेल, चर्चेतून त्यांनी एकमेकांच्या समक्ष बसून त्याचं निवारण केल्याचंच मी बघितलं आहे. आणि जे ज्ञान ते मला पुरवतात त्याच ज्ञानाच्या अनुषंगाने मी ही व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी बोलत आहे. मी माझ्या स्वतःचं ज्ञान, माझ्या गुरुचं ज्ञान किंवा कोणत्या ग्रंथाचं, पुस्तकाचं ज्ञान मी तुमच्यासमोर मांडत नाही. जे माझ्या भगवंतानं मला दिलं, मी तेच तुमच्यासमोर व्हिडिओच्या माध्यमाने एक जनजागृती व्हावी, कोणाच्याही जीवनामध्ये अडचणी येऊ नये म्हणून हे तुमच्यासमोर मांडत आहे. अलक आदेश. जय गुरु गोरक्षनाथ. आदेश.